गोष्ट इथे महत्वाची लक्षात ठेवणं आवश्यक आहे. जर दिलेल्या वाक्यामध्ये टू च्या वाक्यामध्ये एम, इज, आर या सहाय्यकारी क्रियापदांचा वापर केलेला असेल तर सो दॅट वाक्य तयार करत असताना कॅन नॉटचा वापर करावा. आणि जर दिलेल्या वाक्यामध्ये वॉज आणि वेअर या सहाय्यकारी क्रियापद वापरलेले असतील तर त्या ठिकाणी कुड नॉट या शब्दाचा वापर करावा. ओके. वर्ग 10वी आणि वर्ग 12वीच्या असलेल्या विद्यार्थ्यांना यूज सो दॅट वर प्रश्न हमखासपणे विचारला जातो. तो प्रश्न जो आहे तो आज आपण पाहणार आहोत. यामध्ये यूज ऑफ सो दॅटचा कशा पद्धतीने वापर केला जाऊ शकतो त्याचा असलेला हा प्रश्न आपण पाहणार आहोत. हा जो प्रश्न आहे हा प्रश्न दुसऱ्या पद्धतीने विचारलेला असतो ज्याला रिमूव्ह टू असं म्हटलं जातं. म्हणजे टू जे आहे ते काढून टाका आणि त्या ठिकाणी सो दॅटचा वापर करा. आणि हा जो प्रश्न आहे तो परिणाम दर्शवण्यासाठी एक प्रकारचा वापर केला जातो. कुठलीही असलेली जी प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न या पद्धतीने विचारलेला असतो. जर प्रश्न असेल राजू वॉज टू वीक टू वर्क. प्रश्न जो आहे प्रश्नपत्रिकेमध्ये या पद्धतीने विचारलेला असतो. ब्रॅकेटमध्ये इन्स्ट्रक्शन दोन पद्धतीने दिली जाऊ शकते. पहिल्या पद्धतीने इन्स्ट्रक्शन असू शकते यूज सो दॅट आणि दुसऱ्या पद्धतीने इन्स्ट्रक्शन असू शकते रिमूव्ह टू. या दोन्ही पद्धतीने प्रश्न जर विचारलेला असेल तर हा प्रश्न जो आहे त्याचा अर्थ मात्र एकच होतो. म्हणजेच काय, राजू वॉज टू वीक टू वर्क म्हणजेच काय, टू आणि टू काढून टाकणे आणि त्या ठिकाणी सो दॅटचा वापर करणे. हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवला जाऊ शकतो? आन्सर पहा. राजू वॉज सो वीक या टूच्या ठिकाणी काय येणार दॅट. त्यानंतर राजूचं प्रथम पुरुषी सर्वनाम इथे वापरणार आहोत आपण ही आणि वाक्य पास्ट टेन्स मध्ये आहे त्यामुळं इथे कुड नॉटचा वापर केला जातो. कुड नॉट वर्क. म्हणजेच प्रश्नाचं उत्तर काय तयार झालं? राजू वॉज सो वीक दॅट ही कुड नॉट वर्क. ओके. आता पहा हा प्रश्न या पद्धतीने आहे. सेम ब्रॅकेटमध्ये इन्स्ट्रक्शन असणारे काय असणारे सो दॅटचा वापर करा. हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवला जाऊ शकतो? पहा वाक्य आहे राणी इज या टूच्या ठिकाणी सो त्यानंतर काय येणार लेझी या टूच्या ठिकाणी दॅट त्यानंतर राणीचं प्रथम पुरुष सर्वनाम शी त्यानंतर कॅन नॉट राहिलेला शब्द वर्क